अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 23चा मराठी सार ऐकणार आहोत. तरी शेवटपर्यंत नक्की ऐका. या आधीच्या अध्यायाचाही मराठी सार चॅनलवर टाकलेला आहे. तसेच इतर ग्रंथाचेही ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये नक्की पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या अध्यायात नृसिंह सरस्वती महाराजांची महिमा दाखवलेला आहे. गुरूंची कृपा केवळ माणसांवर नाही तर प्राणी, दीनदुबळे तसेच पापी जीवावरही होती. हा अध्याय सांगतो की गुरु सर्वत्र आहेत. गुरु सर्वत्र आहेत. गुरु भक्ताचा उद्धार करतात. गुरु शरण आल्यावर कोणालाही निराश करत नाहीत. गरीब श्रीमंत असा भेद न करता सर्वांवर कृपा करतात. पुढे पाहूयात मागील अध्यायाशी काय संबंध होता. अध्याय 22 मध्ये आपण पाहिलं की गरीब ब्राह्मणाच्या घरी असलेली ती वांझ म्हैस गुरुकृपेने दुभती झाली. गुरु त्या माणसाच्या घरी ब्राह्मणाच्या घरी गेल्यावर त्यांनी दूध मागितलं होतं. मग हा चमत्कार झाला. यामुळे गाणगापुरात गुरूंची कीर्ती अजून वाढते. लोक म्हणू लागतात, हे साधारण यती नाहीत, हे साक्षात परमेश्वराचे अवतार आहेत. पुढे पाहूया. चमत्काराची चर्चा सर्वत्र पसरते. गुरूंनी दूध मागितल्यावर तो ब्राह्मण दूध देत नाही असं सांगितलं, म्हैस दूध देत नाही असं सांगितलं तरी गुरु म्हणाले, तू जाऊन तर बघ आणि दूध काढ. वांझ म्हैस दूध देऊ लागल्याची बातमी सर्वत्र पसरते. एकमेकांना लोक सांगू लागतात, गाणगापुरात श्री गुरु आहेत, त्यांची कृपा अशक्य अशी शक्य गोष्ट करून दाखवतात. यामुळे गुरुच्या दर्शनासाठी लोक येतात आणि गर्दी करू लागतात. पुढे पाहूयात. राजाला ही घटना कळते आणि काय होतं. त्या प्रदेशातील राजा सरदाराला गुरुच्या चमत्काराची बातमी कळते. तो विचार करतो, असे महात्मे आपल्या राज्यात आहेत तर मी त्याचे दर्शन घेतलेच पाहिजे असं राजाला सुद्धा वाटते. राजा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, मोठेपणा बाजूला ठेवून तो मोठ्या लवाजम्यासह गाणगापुराकडे निघतो. पुढे पाहूयात. राजाचे गुरु दर्शन आणि नम्रता. राजा गाणगापुरात येऊन गुरुच्या चरणी नतमस्तक होतो. तो गुरुची स्तुती करतो आणि म्हणतो, आपण धन्य आहात. आपली कृपा झाली तर लोकांचे जीवन उद्धारते. राजाला गुरुचे तेज पाहून अंतकरणात भक्ती जागृत होते. पुढे पाहूयात. राजाने गुरुसाठी सत्कार आणि पालखीची तयारी कशी केली. राजा गुरूंना सन्मान देण्यासाठी मोठा सोहळा करतो. पालखीची व्यवस्था, वाद्य, नगारे, सेवक, सैनिक, पुष्पवृष्टी, मोठ्या थाटात मिरवणूक याची तयारी करतो. राजा म्हणतो, गुरूंना शहरात आणून मोठा उत्सव करावा. गुरु काहीही मागत नाहीत, पण भक्ताच्या प्रेमामुळे हा सोहळा घडलाच पाहिजे. यातून संदेश मिळतो की गुरूंना वैभवाची गरज नाही, संपत्तीची गरज नाही, पण भक्तांच्या भावनांना ते मान देतात. पुढे पाहूयात. मार्गात भयंकर ब्रह्मराक्षस प्रकट होतो. या सर्व परिस्थितीत ब्रह्मराक्षस कसा प्रकट होतो. पालखी जात असताना एका पिंपळ वडाच्या झाडाजवळ भयंकर घटना घडते. त्या ठिकाणी एक ब्रह्मराक्षस राहत असतो. तो फारच उग्र आणि भयानक असतो. त्याने अनेक लोकांना त्रास दिलेला असतो. लोक त्या जागेपासून घाबरतात. मिरवणुकीतील लोक थरथर कापतात आणि सर्वजण घाबरतात. लोक भयभीत होतात, पण गुरु मात्र शांत असतात. ब्रह्मराक्षस दिसल्यावर लोक पळापळ करतात.
काही जण प्रार्थना करतात, काही जण जीव वाचवण्यासाठी दूर जातात, पण श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज मात्र शांत असतात. यातून संदेश मिळतो की जिथे गुरु असतात तिथे भय टिकत नाही. पुढे पाहूयात, ब्रह्मा राक्षस गुरुच्या चरणी शरण येतो. सर्वांना वाटते की ब्रह्मा राक्षस आता हल्ला करेल, पण उलट तो गुरूंच्या चरणी येतो आणि नमस्कार करतो. तो रडत रडत म्हणतो, माझ्याकडून मोठे पाप झाले आहे. मी ब्राह्मण असूनही वाईट कर्म केले, त्यामुळे मला राक्षस योनी प्राप्त झाली. तो पुढे सांगतो, मी खूप जन्मापासून यातना भोगतो आहे महाराज. मला शांती नाही, मला मुक्ती हवी आहे. या सर्व गोष्टीतून मला मुक्ती हवी आहे. तो गुरूंना विनंती करतो, मला उद्धाराचा मार्ग सांगा. बघा, हा एवढा मोठा राक्षस बलाढ्य असून तोही महाराजांच्या चरणी गेला. आपण तर माणूस आहोत. एकमेकांना माफ करा, एकमेकांना मदत करा आणि झालेल्या चुका सोडून द्या आणि एकमेकांची माफी मागायला शिका. वैर बाळगू नका, आयुष्य एकदाच असतं. पुढे पाहूयात गुरूंचा उपदेश, मुक्तीचा मार्ग. गुरु त्याला सांगतात, तू संगमावर जा, पवित्र स्नान कर, श्रद्धेने माझे स्मरण कर, तुझे पाप नष्ट होतील. ब्रह्मा राक्षस गुरु आज्ञा मानतो. तो संगमावर जातो आणि स्नान करतो. पुढे पाहूयात, ब्रह्मा राक्षसाचा उद्धार, त्याला मोक्ष कसा मिळतो. जसेच तो स्नान करतो, त्याच्या देहाचा उग्रपणा नष्ट होतो, त्याचे पाप क्षीण होते आणि तो ब्रह्म राक्षस योनीतून मुक्त होतो. त्याला दिव्य देह प्राप्त होते. लोक पाहतात की गुरूंनी एका ब्रह्म राक्षसालाही मुक्त केले, माफ केले. हा अत्यंत मोठा चमत्कार मानला जातो आणि हे करण्यासाठी खूप मोठं मन लागतं, ताकद, शक्ती लागते. गुरुकृपा ही पाप नष्ट करणारी शक्ती आहे, हे इथं समजलं आहे आपल्याला. पुढे पाहूयात, लोकांची श्रद्धा वाढते. लोकांची त्या गुरूंवर श्रद्धा कशी वाढते ते पाहूयात. ही घटना पाहून लोकांना कळते की गुरु फक्त चमत्कार करणारे नाहीत. गुरु हे पापी जीवांनाही तारतात. गुरु हे साक्षात मुक्ती देणारे आहेत. गावातील लोक गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात. सर्वजण गुरूंना नमस्कार करतात. गुरूंची महिमा अधिक वाढते. पहा, या अध्यायामुळे गुरूंची कीर्ती अजून पसरते. लोक गुरुचरित्र सांगू लागतात, ऐकू लागतात, वाचू लागतात. अनेक लोक गाणगापुरात येऊन पारायण करतात, पूजा करतात, सेवा करतात, अन्नदान करतात. पुढे पाहूयात, या अध्यायाचा मुख्य संदेश काय तो. गुरु शरण आलेल्यांचा उद्धार करतात. गुरु त्यांना शरण गेलेल्या भक्तांना त्यांचा उद्धार करतात, भक्तांचा उद्धार करतात. ब्रह्मा राक्षस पापी असूनही गुरूंनी त्याला मार्ग दाखवला. गुरु कोणासही भेदभाव करत नाहीत. यातून शिकवण मिळते की गुरु खूप दयाळू असतात. पुढे पाहूयात, गुरु कृपा अशक्य ही गोष्ट शक्य करते. जसे वांझ म्हैस दुभती झाली आणि ब्रह्मा राक्षस मुक्त झाला. यातून शिकवण मिळते की गुरु म्हणजे चमत्कार नाही, गुरु म्हणजे परिवर्तन आहे. पुढे पाहूयात, भय नष्ट करणारा खरा आधार. भय नष्ट करणारा खरा आधार म्हणजे गुरुच आहेत. लोक घाबरले पण गुरु शांत राहिले. यातून शिकवण मिळते की गुरुच्या चरणी राहिल्यावर भय टिकत नाही. अहंकार नष्ट झाला की उद्धार होतो. ब्रह्मराक्षसाने नम्र होऊन शरणागती घेतली. यातून शिकवण मिळते की शरणागती हीच मुक्तीची पहिली पायरी आहे. पुढे पाहूयात, अध्याय 23चा निष्कर्ष. श्री गुरुचरित्र अध्याय 23 हा सांगतो की
गुरुकृपा ही केवळ संपत्ती किंवा सुख देण्यासाठी नसून ती जीवाला पापातून बाहेर काढून मोक्षाच्या मार्गावर नेते. या अध्यायात गुरुच्या कृपेने भक्ताचा संसार सुधारतो, लोकांचा भय दूर होतो, ब्रह्मराक्षसासारख्या जीवाला मुक्ती मिळते. म्हणूनच गुरुचरणी श्रद्धा ठेवणे हाच खरा मार्ग आहे. गुरूंवर विश्वास ठेवणे हाच खरा मार्ग आहे. गुरूंच्या चरणी शरण गेल्यावर भय नाही, संकट नाही, सर्व काही दूर होते. अध्याय 23 मध्ये गुरुकृपेचा अद्भुत अनुभव आपण पाहिलात. अशाच गुरुचरित्राच्या कथा रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.